नमस्कार. श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दसरा म्हणजे काय आणि दसरा का साजरा करतात व दसऱ्याचे महत्त्व काय आहे आणि त्याची कथा जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. अश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा करतात. या तिथीला विजयादशमी असे म्हणतात. नवरात्र समाप्तीच्या दिवशी हा सण येतो. काही घराण्यात नवरात्र 9व्या दिवशी म्हणजेच नवमीला उठवतात, तर काही जण दसऱ्याला उठवतात. या दिवशी शमीची पूजा, सीमोल्लंघन, अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा अशा 4 गोष्टी करायच्या असतात. दसरा हा 4 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानतात. त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यासाठी या दिवशी मुहूर्त पाहिला जात नाही. हा दिवस सर्व कामांना शुभ मानतात. दसरा हा सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो. तसे पाहिले तर हा सण फार प्राचीन काळापासून साजरा केला जातो. सुरुवातीला तो कृषी महोत्सव होता. पावसाळ्यात शेतकरी धान्य पेरतात. ते पीक तयार झाल्यावर घरात आणण्याच्या वेळी हा सण साजरा केला जात होता. आजही त्याच्या काही खुणा हा सण साजरा करताना दिसतात. आजही घटाजवळ धान्याची पेरणी करणे, तयार झालेले धान्याचे तण देवास वाहणे, सीमोल्लंघनाला जाताना डोक्यावर धारण करणे ही प्रथा आहे. या सर्व गोष्टी कृषी महोत्सवाचेच महत्त्व सांगतात. यापुढे सणाला धार्मिक रूप आले. पुढे हा दिवस पराक्रमाच्या पूजनाचा दिवस मानला जाऊ लागला. या दिवशी शस्त्रांची पूजा करतात. दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस. सीमोल्लंघन म्हणजे सीमा ओलांडणे. आपल्याला त्याचा वेगळा अर्थही घेता येईल. आमच्या समाजात काही विचित्र रूढी आहेत. धर्मभेद आहे, जातीभेद आहे, उच्च-नीच हा भेदभाव आहे. अनेक लोक अत्यंत गरीब आहेत. त्यांना पुरेसे धान्य मिळत नाही. राहायला घरेही नसतात. अशा वाईट सीमांनी आम्हाला वेढले आहे. आमचे सामाजिक जीवन गढूळ केले आहे. या सीमांचे उल्लंघन आम्हाला करावयाचे आहे. भेदभाव नष्ट करून बंधुभाव निर्माण करायचा आहे. सरस्वती आणि लक्ष्मी म्हणजे ज्ञान आणि धन यांची उपासना करायची आहे. त्यांची प्राप्ती करायची आहे. सीमा ओलांडायची आहे म्हणजे प्रगतीच्या मार्गात एक पाऊल पुढे टाकायचे आहे. आम्ही हे केले तर दसरा साजरा केल्यासारखे होईल. खरे सोने आमच्या हाती लागेल. दसऱ्याच्या दिवशी सोने लुटतात. ही जी पद्धत पडली त्यामागे एक सुरेख कथा आहे. रघुराजाने विश्वजित नावाचा यज्ञ केला. विश्वजित यज्ञ म्हणजे आपल्या पराक्रमाने सर्व पृथ्वी जिंकायची आणि जिंकलेले सारे राष्ट्र सोने नाणे रत्न हे गरजू लोकांना दान करून टाकायचे. केवढी त्यागाची भावना आहे ही. रघुराजाचा यज्ञ संपला. त्याने जवळजवळ असलेल्या सगळ्या गोष्टींचे दान केले आणि त्याच वेळी वरतंतू या ऋषींचा विद्वान शिष्य कौत्स्य हा त्यांच्याकडे धन मागण्यासाठी आला. त्याला गुरुजींना गुरुदक्षिणा द्यायची होती. खरे म्हणजे गुरूंनी त्याला सांगितले होते, बाळ, तू शिकलास, ज्ञानी झालास, आणखी मला काय हवं, हीच माझी गुरुदक्षिणा. पण कौत्स्याने हट्ट धरला. गुरुजी थोडे रागावले आणि ते म्हणाले, तुला गुरुदक्षिणाच द्यायची आहे ना, मग एकेका विद्येसाठी 1 कोटी सुवर्ण मुद्रा याप्रमाणे 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणि त्याही एकाच दात्याकडून आणल्या पाहिजे. एवढे मोठे दान एकाच वेळी देऊ शकणारा राजा त्यावेळी एकच होता, रघुराजा. म्हणून कौत्स्य त्याच्याकडे आला. राजाने त्याचे स्वागत केले. राजाने सर्वस्व दान केले होते. राजाकडे दान द्यायला द्रव्य नाही. कौत्स्याने ओळखले. तो राजाला आशीर्वाद देऊन परत जाऊ लागला. पण राजा त्याला जाऊ देईना. राजाने त्याचे येण्याचे कारण जाणून घेतले आणि 3 दिवसांची मुदत मागून घेतली. कौत्स्याला हव्या असणाऱ्या सोन्याकरिता देवांचा भांडारी कुबेर त्याच्यावर स्वारी करायचे राजाने ठरविले. आणि काय आश्चर्य, कुबेराला ही बातमी कळताच त्याने रघुराजाच्या नगराबाहेरील शमी वृक्षावर सुवर्ण मुद्रांचा पाऊस पाडला.
दुसऱ्या दिवशी सकाळी राजाला हे कळाले. त्याने त्या सर्व मुद्रा कौत्स्याला दान दिल्या. कौत्स्याने त्याला हव्या असणाऱ्या फक्त 14 कोटी मुद्रा घेतल्या, राहिलेल्या सोन्या तो घेईना आणि राजाही दान दिलेले परत घेईना. अखेर राजाने ते सोने लोकांच्याकडून लुटविले. तो दिवस होता विजयीदशमीचा. तेव्हापासून सोने लुटण्याची प्रथा आहे. दसऱ्याचे महत्त्व. 3.5 मुहूर्तातील हा मुहूर्त भारतात मोठा सण मानतात. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांचा हा विजयोत्सव आहे. नवरात्रातील सेवेने पूर्ण होतो. लहान मुलांना विद्यादानाचा हा मुहूर्त आहे. वडिलांनी मुलांच्या जिभेवर सोन्याने ओम काढावे व मुलांकडून एका तांब्याच्या ताम्हाणात तांदूळ पसरून बोटाने श्रीमन महागणपतये नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री महासरस्वत्यै नमः, श्री स्वामी समर्थ असे लिहून घ्यावे. या दिवशी अपराजिता देवीचे पूजन, सीमोल्लंघन व शमी वृक्षाचे पूजन करावे. शमी वृक्ष नसेल तर अश्मंतक वृक्षाची पूजा करून त्या झाडाच्या मुळाजवळची माती अक्षतासह घरी आणावी. आपट्याचे पाने लहानांनी मोठ्यांना देऊन नमस्कार करावा. सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात अगोदर भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्पण केलेल्या पानातून 2-2.5 पाने आपल्याजवळ पुढील दसऱ्यापर्यंत सांभाळून ठेवावीत. दसरा हा मोठा नाही, आनंद तोटा असा हा सण आहे. आज आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना देतो. हे पान नीट पाहाल तर ते हृदयाच्या आकाराचे असते. त्याचे 2 भाग असतात, पण ते एकमेकांना जोडलेले असतात. जणू ते सांगत असतात, 2 हृदय एकमेकांशी प्रेमाने जोडा, प्रेमाने एकत्र या. पानांच्या रूपाने आपण आपली मने जुळवावीत. सोन्याच्या श्रीमंतीपेक्षा हृदयाची श्रीमंती अधिक मोलाची असते. पुराणात एक कथा आहे. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा म्हणून नारदाने श्रीरामाला नवरात्र व्रत आचरण्यास सांगितले. अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री देवीने श्रीरामांना दर्शन दिले. तुझ्या हातून रावणाचा वध होईल असा आशीर्वाद देवीने श्रीरामाला दिला. नंतर रामाने ते व्रत पूर्ण करून 10व्या दिवशी लंकेश्वरावर स्वारी केली व रावणाला ठार केले. श्री दुर्गा मातेने अशा प्रकारे दैत्याचा पाडव केला व विजय मिळवला. श्री रामचंद्र विजयी झाले. तो दिवस नवरात्राचा 10वा दिवस होता, म्हणून यास विजयादशमी असे म्हणतात. पांडवांचा अज्ञातवास संपला. त्यांनी या विजयादशमीच्या दिवशी शमी वृक्षाचे पूजन केले आणि त्या वृक्षाच्या डोलीत ठेवून दिलेले आपले शस्त्रास्त्रे परत धारण केली अशी माहिती महाभारतात मिळते. दसरा म्हणजे वीरतेचे वैभव, पराक्रमाची पूजा. दसरा म्हणजे भक्ती.